joy in the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यामध्ये ते आहे. When we think of joy, आणि ज्यावेळेस आम्ही आनंद याविषयी विचार करतो, we cannot enjoy really without the Holy Spirit. आणि मग पवित्र आत्म्याशिवाय आम्ही तो खरा आनंद उपभोगू शकत नाही. That's why he says joy in the Holy Ghost. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद. So it is so, I'm so happy, I'm so excited to know more and more and study more and drawing more closer to the Holy आणि Spirit. म्हणून मी खूप आनंदित असतो, उत्साहित असतो देवाच्या अधिक आणि अधिक जवळ येण्यामध्ये, त्याचा अधिक अनुभव घेण्यामध्ये. I experience in my home, in my personal life, I experience the presence of the Lord and the Holy Spirit. आणि मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेत असतो. When I feel now, so I feel. आणि आता सुद्धा मी त्याचा अनुभव घेत आहे. And I tell my Lord and the Holy Spirit, yes, I need more. I need all that more. I want more. आणि मग मी माझ्या देवाला सांगतो, पवित्र आत्म्याला सांगतो, होय मला पाहिजे आहे, मला अजून पाहिजे आहे. We need more of Him. आणि आम्हाला अधिक त्याची उपस्थिती हवी आहे. Many times we can't have that experience, personal experience with the Holy Spirit or our Heavenly Father. आणि पुष्कळ वेळा आम्हाला तो वैयक्तिक जो अनुभव आहे, तो आमच्या पवित्र आत्म्याचा वैयक्तिक अनुभव आणि पित्याचा वैयक्तिक अनुभव आम्हाला मिळत नाही. Why? का? Because we don't know Him personally. कारण आम्ही त्याला वैयक्तिक रीतीने जाणत नाही. That is very important that we should know the Holy Spirit. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आम्ही पवित्र आत्म्याला वैयक्तिक रीतीने जाणलं पाहिजे. So let us come with me in the epistle of Ephesians chapter 5. आणि इफिसियन्सपत्र याच्या 5व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. Ephesians chapter 5 verse 18 and 19. इफिसियन्सपत्र याचा 5वा अध्याय 18 आणि 19 वचन. Ephesians chapter 5 verse 18 and 19. Already Lord has taught us on this, and I think some months back I have spoken on what is to be on this scripture. We have studied on that. आणि ह्या वचनावरती आधीच देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्या वचनाबद्दल आम्ही शिकवलेलं आहे तुम्हाला. So we'll read this. 18 and especially the second part, the latter part, it says, and be not drunk with wine, wherein is excess, but be filled with the Spirit. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बोलतापणा आहे, वेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. He says, be filled with the Spirit. That is in another verse it says, be filled with the Holy Spirit. आणि आणखी एका भाषांतरामध्ये असं सांगितले की आत्म्याने परिपूर्ण व्हा, आत्म्याने भरलेले असे व्हा. Another New Living Translation it says, let the Holy Spirit fill and control you. आणि मग दुसऱ्या एका भाषांतरामध्ये असं सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये भरला जाऊ दे आणि पवित्र आत्म्याचं नियंत्रण तुमच्यावरती असू दे. Dear people of God, माझ्या प्रियानो, it is very clear here. It says, do not be drunk with wine. आणि इथं खूप स्पष्टपणे आम्हाला इथे सांगितलेलं आहे की द्राक्षरसाने बेताल होऊ नका. Because you know the people, those who are drunk, you know, they are controlled by the wine. आणि तुम्हाला माहिती आहे की जे द्राक्षरस घेतात तर त्या द्राक्षरसालाच तो नियंत्रित केला जातो. त्या पद्धतीनेच ते चालतात. They are king. ते राजा असतात. And what not the languages they speak, high English they speak. आणि मग कोणकोणत्या प्रकारची भाषा ते बोलतात, मोठमोठे इंग्लिशचे वाक्य त्यावेळेस आपोआप येतात. So what it means, like, you know, when they are drunk with wine, the wine controls their whole body. आणि मग काय सांगायचं मला की ज्यावेळेस ते द्राक्षरसाचं पान करतात त्यावेळेस तोच द्राक्षरस त्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण करतो. But here it says, but be filled with the Holy Spirit. पण इथे सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याने भरले जा. Please let the Holy Spirit fill and control you. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये भरला जाईल आणि तुम्हाला तो नियंत्रित करेल. And amplified translation it says, but ever be filled and stimulated with the Holy Spirit. Please be filled with the Holy Spirit. आणि मग पवित्र आत्म्याने भरले जा. And
restore you, it will restore you. आणि मग ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाल त्यावेळेस तो पवित्र आत्मा जणू काही तुमच्या शरीरासाठी एक उत्तेजित पेय असं तो होईल जो तुम्हाला ताकद देईल, उत्स्फूर्तपणा देईल. Recently we had a talk, many people. आणि लोक काही तेच आम्ही बोललो की पुष्कळ जे लोक आहेत And around you also many things must be happening like this. आणि मग कदाचित तुमच्याही आजूबाजूला पुष्कळशा गोष्टी ह्या होत असतील. People, because of their anxieties, because of their worries, and because of their condition, they work overtime, day and night sometimes. आणि जे लोक आहेत त्यांच्या काळजीमुळं, चिंतेमुळं, त्यांच्या गरजांमुळं पुष्कळ सगळे ओव्हरटाईम करतात, रात्र दिवस काम करतात. And they are so tired. आणि ते खूप थकतात. And they think the alcohol, the wine help them. आणि मग त्यांना असं वाटतं की जे दारू आहे ते त्यांना उपयोगी पडेल, त्यांना सहाय्य होईल. And without that they cannot sleep. That is what I hear. आणि मग त्याच्याशिवाय ते झोपू शकत नाही की जे मी ऐकलेलं आहे. And so in India it is possible and it happens like people drink and drive. Without drinking they cannot drive. आणि मग कधी कधी असंही घडतं की ते जे लोक आहेत ते दारू पितात आणि मग गाडी चालवतात, पिल्याशिवाय त्यांना गाडी चालवता येत. Many people the talented people, but without the drink they cannot work. आणि मग बरेचसे लोक असे असतात की ते खूप ज्ञानी असतात, काही चांगले कलागुणांनी बनलेले असतात, पण पिल्याशिवाय त्यांना काहीच करता येत नाही. Dear people of God, अशा प्रिया they think that is supporting them. They are taking the help of that. आणि त्यांना असं वाटत असतं की मी दारू त्यांना सहाय्य करते, ते त्याची मदत घेत आहे. If they don't drink, their hands will shake. आणि मग ते पिले नाही तर तुमचे हात पाय कापायला So they लागतात, cannot work. ते काम करू शकत So नाही. they think that the wine is helping them to work. आणि मग त्यांना असं वाटतं की ते दारू जी आहे त्यांना काम करण्यासाठी सहाय्य करत आहे. But they don't understand that wine is taking control of their body. पण त्याला एक समजून येत नाही की तीच दारू त्यांच्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण घेत आहे. And it is linked to addiction. This addiction means it is without that they cannot do anything. आणि मग तीच दारू जी आहे ती त्यांना व्यसनामध्ये ढकलत आहे. व्यसन म्हणजे त्याच्याशिवाय ते काही करू शकत. And that ruins their life. आणि मग त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये त्यांचं जीवन नष्ट होतं. But as a children of God, as God has created us, आणि जसं देवाचं लेकरू म्हणून जसं देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे, He says, be filled with the Holy Spirit. आणि देव म्हणतो की पवित्र आत्म्याने भरले जा. That is very important. हे खूप महत्त्वाचं We आहे. need not just be filled, but controlled by the Holy Spirit. आणि फक्त आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेच झालं पाहिजे असं नव्हे, तर त्याच्याद्वारे आमचं नियंत्रण झालं पाहिजे. So dear people of God, as people think that without the wine they cannot work, that helps them. आणि जसं माझ्या प्रियांना जसं लोकांना वाटतं की त्या दारूशिवाय त्या व्यसनाशिवाय ते काम करू शकत नाही, ते त्यांना सहाय्य होत आहे. They think like that. ते त्यांना असा विचार ते करत आहे. But as a children of God, पण देवाचं लेकरू येणार करा. we need to understand. आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे. When physically we are weak, we go to the doctor, I'm feeling very weak. आणि ज्यावेळेस आम्ही शारीरिक रीतीने आम्ही कमकुवत असतो, आजारी असतो, आम्ही डॉक्टरकडे जातो आणि आपण त्यांना सांगतो की आम्हाला खूप अशक्तपणा आलेला आहे. Oh, I don't feel hungry. आणि मला भूक लागत नाही. I'm feeling very weak and tired. आणि मी खूप थकलेला आहे, थकलेला असं मला वाटतं, अशक्तपणा मला आहे. So he gives a tonic or vitamins, tablets he gives us. आणि मग ते आपल्याला टॉनिक देतात पिण्यासाठी आणि जे विटॅमिन्सची ज्या गोळ्या आहेत ते गोळ्या ते खायला देतात. What it does, आणि ते काय करतात? our inner strength, the physical strength, that gives a boost to our body. आणि मग जे ती गोळी हे औषध जे आहे ते आपल्या शरीरामध्ये असं काही कार्य करते की आमच्या पचन शक्तीला, आमच्या तत्वाचं काढून टाकताना आम्हाला उत्साह देतो, आम्हाला भूक लागते. In a similar manner, as a children of God, आणि त्याच प्रकारे देवाची लेकरे येणार. dear people of God, we need to understand. आणि माझ्या प्रियामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे. And actually, the 2 weeks my days were very hectic days. आणि गेले 2 आठवडे मी खूप व्यस्त असा होतो. Lord had given me word, but yesterday again
Lord. I didn't know what to speak. What? I was just waiting on the Lord. आणि मग मला माहित नव्हतं की काय बोलायचं. मी प्रभूची वाट पाहत होतो. And I said to the Lord, आणि मी देवाला म्हणालो, without you I cannot do anything. आणि तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. And I told the Holy Spirit, मी पवित्र आत्म्याला म्हणालो, can I tell people about you without having personal experience? आणि मी पवित्र आत्म्याला असं म्हणालो की मी माझा वैयक्तिक अनुभव घेतल्याशिवाय, तुझ्याबरोबर वैयक्तिक वेळ घालवल्याशिवाय मी तुझ्याबद्दल लोकांना काय सांगणार आहे? Unless you tell me what to tell, I cannot speak about you. आणि जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस की काय सांगायचं, तोपर्यंत मी सांगू शकणार नाही तुझ्याबद्दल. So go and help me, everything is fine, sitting and then asking Lord. That is like a spiritual weakness. That I'm totally dependent on the Holy Spirit and God. आणि जरी मी शारीरिकरित्या सुदृढ असलो, व्यवस्थित असलो, तरी मी पूर्णपणे देवावर अवलंबून होतो आणि देवाशिवाय मी काय करू शकत नाही. With my intellectual, with my understanding, I cannot do anything. आणि माझ्या ज्ञानबुद्धीवर अवलंबून, माझ्या बुद्धी सामर्थ्याने मी काय करू शकत नाही. So God the Spirit just helped me to speak and then I could write it down yesterday. आणि मग देवानं आणि पवित्र आत्म्यानं मला सहाय्य केलं. तो माझ्याशी बोलला आणि मग मी त्या गोष्टी लिहून घेतल्या. That's why it says we need to be filled and controlled with the Holy Spirit. आणि म्हणूनच वचन आम्हाला सांगतात की आम्ही पवित्र आत्म्याद्वारे भरलं गेलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे आम्ही नियंत्रित झालं पाहिजे. People in this world, there are different kinds of drinks out there. आणि ह्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेय आहेत. And especially nowadays you get a lot of energy drinks. आणि मग आजकालच्या दिवसामध्ये एनर्जेटिक ड्रिंक्स खूप आहेत. And children and a lot of people, those who are tired and traveling, they drink a lot of this energy drink. आणि मग जे लहान लेकरं असो किंवा जे प्रवास करणारे लोक आहेत, थकलेले लोक आहेत, ते अशा प्रकारचे एनर्जी ड्रिंक घेतात. When we were in Hyderabad also, my daughter was so tired, so I thought that she needs an energy drink. I had never drank that. Then I thought I should buy for her the energy drink. आणि मग ज्यावेळेस मी हैदराबादमध्ये फिरत होतो त्यावेळेस माझी मुलगी खूप थकलेली होती. मला असं वाटलं की तिला त्याची ग्लुकोजची किंवा त्या एनर्जी गरज आहे. मी कधी पिलं नाही, पण मी तिच्यासाठी ते घेतलं. So what I'm trying to say, in the spiritual life, we need energy drink. आणि आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही ते एनर्जी ड्रिंक जे आहे आम्ही घेतो. आम्हाला गरज असते त्याची. I am a person from the beginning, as I know, I drink a lot of water. आणि मी सुरुवातीपासून जसं मला आठवते, मी पुष्कळ पाणी पितो. I drink a lot of water. पुष्कळ पाणी पितो. If I don't drink water, my throat gets dry. आणि मग मी जर पाणी पिलं नाही तर माझा घसा कोरडा पडतो मग. So, but I like, to drink a lot of water. आणि मला आवडतं पुष्कळ पाणी पिण्यासाठी. And that helps also to keep our health and digestive system. It helps a lot. आणि मग पाणी आपल्या शरीरासाठी गरजेचं पण असतं, आपल्या पचनशक्तीसाठी, आपल्या शरीरासाठी. So likewise, in the spiritual life, आणि अशा प्रकारे आत्मिक जीवनामध्ये dear people of God, अशा प्रिया we need to drink in the
They keep on playing, but they don't drink water. आणि ते खेळतात पण ते पाणी पित नाही. And then they fall sick, and when you go to doctor says, doesn't your child drink water? आणि मग ज्यावेळेस ते आजारी पडतात आणि आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतात की तुमचं लेकरं पाणी पितं का व्यवस्थित? Or in the house we think, child is playing for a long time, but he has not drunk the water. Then I also tell all the time, as soon as she gets up, before the food, I will keep asking her, did you drink water? Did you drink water? All the time I ask her. आणि आपण घरामध्ये सुद्धा आपण बघतो की लेकरं बराच वेळ खेळत आहेत, पण त्यांनी पाणी पिलेलं नाही. मी सुद्धा माझ्या मुलीला सांगत असतो नेहमी, ज्यावेळेस ती उठल्या तिला पाणी पिण्यासाठी, खाण्याच्या आधी पाणी पी, जेवणानंतर पाणी पी, हे तिला आठवण करून द्यावं लागतं. And nowadays, the schools also have become very alert in this area because children need to drink water. आणि मग आजकाल आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे वॉटर ब्रेक असतात, कारण आजकाल लेकरं पाणी पित नसल्यामुळं त्यांना पाणी पिण्यासाठी तो ब्रेक असतो, ज्यामध्ये त्यांना पाणी प्यावंच लागतं. Early days we never had that, but today people have become conscious and they're making that water break. Means children all should drink water. आणि पूर्वी आपल्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नव्हत्या, पण आज प्रत्येकाला त्याची गरज भासत आहे, त्याचं ज्ञान होत असल्या कारणानं किंवा शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा ब्रेक दिला जातो, वॉटर ब्रेक, ज्याच्यामध्ये त्यांना पाणी प्यावं लागतं. Means regarding water, the awareness has come that we need for this body, we need water. आणि मग पाण्यात जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे ते आपल्याला तिथं मिळतं. And as I know, like lot of things I'm habituated to the water. After I eat, immediately I don't drink a lot of water. आणि मग पुष्कळचं जसं मला माहिती आहे की खाल्ल्यानंतर मी लगेचच पुष्कळ पाणी पित नाही. After half an hour, I'll be drinking half liter or 1 liter. I'll be drinking a lot of water. आणि मग जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासामध्ये नाही म्हटलं तरी 1 लिटर ते 3 लिटर पाणी मी पितो. And daytime, all the time I'll be drinking water. A lot of water I consume. आणि दिवसभरामध्ये पुष्कळचं पाणी मी पित राहतो. What I'm trying to tell? मी तुम्हाला काय सांगायचं, We know that water is needed for our body. आणि आम्हाला हे माहिती आहे सायंटिफिक दृष्ट्या, शारीरिक जसं डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. And as we become mature, we know that we need, our children needs to drink lot of water. आणि जसं आमच्या समजबुद्धीमध्ये आमची वाढ होते, आम्हाला वाटतं की आपल्याला आणि आपल्या लेकरांना सुद्धा पुष्कळ पाण्याची गरज असते. And second thing, we spiritually, we are not aware of the Holy Spirit. We need Holy Spirit. That's why we don't drink Holy Spirit. We don't encourage others to drink the Holy Spirit. आणि मग पण आत्मिक रीतीला जसं आम्हाला शारीरिक रीतीला पाण्याची गरज आहे, पण आत्मिक रीतीनं आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे हे आम्हाला जाणवत नाही. आणि म्हणून आम्ही स्वतःही पवित्र आत्म्याला पीत नाही आणि इतरांनाही आम्ही उत्तेजित करत नाही की तुम्ही पवित्र आत्म्याला प्या, पवित्र आत्म्यासाठी तहानेला असा. So last week already we have seen that why we need the Holy Spirit. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आम्हाला पवित्र आत्म्याची गरज का आहे. Because the Holy Spirit is the Trinity God. He is one of the three God. आणि मग कारण पवित्र आत्मा हा त्या त्रैक्यामधलाच एक आहे. तो अकारणा देव हा त्रैक्य आहे. God the Father, देव जो पिता, God the Jesus Christ, आणि देव जो पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त, and God the Holy Spirit. आणि देव जो पवित्र आत्मा. That's why turn with me to Gospel of Matthew chapter 28. आणि मग मत्ती शुभवर्तमान याच्या 28व्या अध्यायाकडे मी वळूया. When Jesus was ascending to heaven, आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्या स्वर्गामध्ये वरती नेण्यात येत होतं, and as the scriptures are known as his last command is our first concern. आणि मग जसं वचन आम्हाला सांगतो की त्याची शेवटची जी आज्ञा आहे ती आमचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. So Matthew 20 chapter 19 and 20 verse, especially 19 verse says, "Go ye therefore and teach all nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Ghost." तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा
येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती होता त्यावेळेसची त्याची आज्ञा. So he said, go therefore and teach all nations. आणि मग त्यांनी जाऊन सांगितले की जा आणि सर्व राष्ट्रात शिष्य करा म्हणजे शिकवा त्यांना. Baptizing them. त्यांना बाप्तिस्मा द्या. In whose name? आणि कोणाच्या नावाने? In the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. Why Holy Spirit? का पवित्र आत्मा? Because He is a God. कारण तो देव आहे. We need Him. आम्हाला त्याची गरज आहे. Without Him, we cannot do anything. कारण त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. Without Him, we are dry, we are empty, we are weak. आणि मग त्याच्याशिवाय जणू काही आम्ही सुकल्यासारखे आहोत. आम्ही रिकामे आहोत, आम्ही अशक्त आहोत. And Holy Spirit is a God, and believers are baptized in His name. आणि इथे सांगितलेलं आहे की त्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. Holy Spirit is a God, and when people believe in Jesus Christ and they accept, they need to be baptized in the name of the Holy Spirit also. आणि मग ज्यावेळेस लोक येशूवरती विश्वास ठेवतात, तो देव आहे हे कबूल करतात, त्याला ग्रहण करतात, त्यावेळेस त्यांना पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणं गरजेचं आहे. Dear people of God, माझ्या प्रिय, as I had told earlier that we see in the Old Testament, only a lot of things we read about God's work. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, जे आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो तर आम्ही बघतो की देवाचं जे कार्य आहे, पित्याचं जे कार्य आहे ते आम्हाला तिथं नमूद केलेलं दिसतं. We don't read any name of Jesus Christ in the Old Testament. आणि येशू ख्रिस्ताचं नाव आम्हाला तिथं वाचायला मिळत नाही. But in the New Testament we read about Jesus Christ. पण नव्या करारामध्ये आम्हाला येशू ख्रिस्तासंदर्भात आम्हाला वाचायला मिळतं. But there is no another testament that talks only about the Holy Spirit. आणि मग असं कुठलं वेगळं वचन तिथं नाही की ते फक्त पवित्र आत्म्यासंदर्भात बोलतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, as earlier already we have seen from the beginning, they are three, but they are one, and they are working always together. आणि मग आपण पाहिलेलं आहे, आधीच मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासूनच ते त्रैक्य आहेत, तिघे आहेत आणि ते एक आहेत आणि ते त्या एकत्रित ते कार्यरत आहेत. That's why God says, let us make a man in our own. Let us make a man. आणि म्हणूनच देवाने म्हटलेलं आहे की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. Means there are three, that God the Father, God the Son, and God the Holy Spirit. They are all they are three together. That's why God says, let us make a man. आणि म्हणून ते तीन आहेत. म्हणून देव म्हणत आहे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणून देव म्हणत आहे की आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करूया. But that doesn't mean they are three. And the second thing, there are a lot of things through the Genesis we can see. If we concentrate and study the word of the Lord, then we will know from the Genesis to the Revelation, all three of them are working together. आणि मग पुष्कळशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. कारण आम्ही उत्पत्तीपासून बघितलं आणि प्रकटीकरणापर्यंत जरी बघितलं तर ते तिघं आहेत आणि ते तिघंही एकत्रित कार्यरत आहेत. Now we sang a song. आणि आम्ही आता गीत गायलं. When the Spirit of the Lord came upon David, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा दाविदावरती उतरून आला, but we don't realize that that's so. That is the Spirit of the Lord was working in those times. आणि मग आपण त्यालाही कदाचित कळालं की पवित्र आत्मा त्या काळामध्ये सुद्धा कार्य करत होता. We read it and we don't think and we don't see, really concentrate that, oh, the work of the Spirit is there in those days also. आणि आम्ही वाचतो पण तेवढं आम्ही लक्ष देत नाही की अरे पवित्र आत्म्याचं कार्य त्या काळामध्ये पण होतं. No, all the time they are three working together. आणि सर्व काळामध्ये ते तिघंही एकत्रित कार्यरत आहेत. Lot of scriptures are there. We don't have time to go each scripture. When we take a day to study on the Holy Spirit, then we will go into that. आणि पुष्कळशी वचनं आहेत पण आपल्याला इतका वेळ नाही की आपण प्रत्येक वचनामध्ये जाईल. ज्यावेळेस आपण अभ्यास करू तर नक्कीच आपण ती वचनं वाचूया. What we need to understand is Holy Spirit is also a God. आणि मग आम्हाला इथं काय समजून घ्यायचंय की पवित्र आत्मा देखील देव आहे. That's why Jesus said, when the believers, those who believe in the Lord, the Father, and the Son, Jesus Christ, and he accept him, he needs to be baptized in the name of the Father, the name of the Son, and
30. 30 वचन. Ephesians chapter 4 verse 30. पत्र याचा 4 अध्याय 30 वचन. And grieve not the Holy Spirit of God, whereby ye are sealed unto the day of redemption. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी म्हणून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाले आहात. What it says? काय म्हटलेलं आहे इथं? And grieve not the Holy Spirit of God, आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, whereby ye are sealed unto the day of redemption. आणि खंडणीवरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. Another translation says, don't make the Holy Spirit of God unhappy. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा जो देव आहे त्याला खिन्न करू नका, त्याला दुःखी करू नका. And another God's translation, it says, don't give God's Holy Spirit any reason to be upset with you. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की देवाच्या पवित्र आत्म्याला असं कोणतंही कारण देऊ नका की तो तुमच्याद्वारे दुःखी होईल, तुमच्याकडून दुःखी होईल. Dear people of God, माझ्या प्रियानो, word of the Lord is very clear. आणि देवाचं वचन हे आम्हाला खूप स्पष्ट आहे. That's why I love to study the different translations. आणि म्हणून मला वेगवेगळ्या भाषांतराचा अभ्यास करायला आवडतो. It helps us to understand. आणि ते आम्हाला सहाय्य करायला, समजून घेण्यासाठी सहाय्य करतं. Many times we give excuses, we give reasons. आणि पुष्कळ वेळा आम्ही कारणं देतो. So it says, don't give Holy Spirit any reason to be upset. आणि मग इथे सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याला कोणतंच कारण देऊ नका त्याला खिन्न होण्यासाठी, दुःखी होण्यासाठी. Many times in the world we give some reasons that doesn't satisfy us when we are hurt and we are also grieved in the heart. आणि मग ज्यावेळेस पुष्कळ वेळा आम्ही आमच्या जगीन जीवनामध्ये आम्ही कारणं देतो जे आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला सुद्धा दुःखी करतात. But many times we grieve the Holy Spirit, we make our Holy Spirit upset because we don't know that it can be grieved. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही पवित्र आत्म्याला देखील दुःखी करतो, पण आम्हाला कळत सुद्धा नाही की आम्ही तो आमच्याद्वारे पवित्र आत्मा खिन्न झालेला आहे. Another translation it says, don't grieve God, don't break His heart. It is talking about the Holy Spirit. So it is Holy Spirit is God. So it says, don't grieve God. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की देवाला दुःखी करू नका, त्याला खिन्न करू नका. ते वास्तविक पवित्र आत्म्याबद्दल बोलत आहे, पण पवित्र आत्मा हा देव आहे म्हणून तिथं गॉड किंवा देव असा शब्द उल्लेख करण्यात आलेला आहे. It says, don't break His heart. त्याच्या अंतःकरणाला दुःखी करून त्याला खिन्न करू नका. His Holy Spirit moving and breathing in you. आणि मग त्याचा जो पवित्र आत्मा आहे तो तुमच्यामध्ये कार्यरत आहे आणि तुमच्यामध्ये तो श्वास घेत आहे. Do we realize that? काय तुम्हाला समजतं? What are we breathing? It is moving and breathing in us, that is the Holy Spirit. आणि मग जे काय आपला श्वास चालू आहे, आपण जे चालतो तो पवित्र आत्मा आहे जो आमच्यामध्ये संचारित आहे, जो आमच्यामध्ये श्वास घेत आहे. If you study, when God created in Genesis, when God created Adam first, आणि ज्यावेळेस आम्ही जर अभ्यास करत असताना आम्ही पाहिलं की उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस देवाने आदामाला तयार केलं, and it says God breathed His Spirit within him. आणि मग वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की देवानं आपला आत्मा त्याच्यामध्ये फुंकला, त्यानं त्याचा स्वतःचा श्वास आत्मा त्याच्यामध्ये घातला. In another Hebrew translation, if you see, God breathed His life into His nostrils. आणि मग इब्री भाषा पुनरामध्ये जर आम्ही पाहिलं बायबलमध्ये तर त्याचा जो आत्मा, त्याचं जे जीवन आहे तो त्याच्या नाकपुड्यांमध्ये घातला असं आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, we need to understand the Holy Spirit. आम्हाला पवित्र आत्म्याला समजून घेतलं पाहिजे. When we are connected with God, the Son and the Holy Spirit, आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या
man died. मग श्रीमंत मनुष्य मेला, He was buried. त्याला पुरण्यात आलं. The poor Lazarus died. पण जो गरीब लाजर आहे तो मेला. He was taken to the bosom of Abraham. आणि मग त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवण्यात आलं. Why? का? It is the spirit connection which is there with us. It takes us to heaven. आणि मग जे पवित्र आत्म्याचं जे जोडलेलं गेलेलं आपलं जे नातं आहे तेच नातं आम्हाला त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. Listen, that's why read carefully Ephesians chapter 4, verse 30 again. आणि म्हणून लक्षपूर्वक पुन्हा मी वाचूया एफेसयस पत्र याचा 4 अध्याय आणि 30 वचन. And grieve not the Holy Spirit of God, whereby ye are sealed unto the day of redemption. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेले आहात. Look here, इकडे पहा. we are stamped by the Holy Spirit. आणि आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित केलेल्या Up to when? कधीपर्यंत? Sealed unto the day of redemption. आणि त्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, न्यायाच्या दिवसापर्यंत. So it is the Holy Spirit, when it is with us, it helps us, it protects us, because we are sealed by it. आणि मग ज्यावेळेस तो पवित्र आत्माच आहे, ज्यावेळेस तो आमच्यामध्ये असतो, तो आम्हाला सहाय्य करतो, आमचं संरक्षण करतो, कारण आम्ही त्याच्याद्वारे मुद्रित झालेले असे आहोत. When we are sealed by the Holy Spirit, आणि ज्यावेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहोत, Satan will not dare to come and touch our life. आणि मग सैतानाला जो अधिकार नाही की तो येऊन आमच्या वरती त्यानं कुठला अधिकार करावा, तर आमचा स्पर्श करावा आमच्या जीवनाला. Satan has got no authority to attack us. आणि सैतानाला तो अधिकार नाही की त्यानं आमच्यावरती घाला घालावा. So we need to understand this. म्हणून आम्हाला हे समजून घेणं And we गरजेचं आहे. need not grieve the Holy Spirit. आणि म्हणून आम्हाला त्या पवित्र आत्म्याला आम्हाला खिन्न करायचं नाहीये. Because if we are grieving the Holy Spirit, कारण आम्ही जर पवित्र आत्म्याला खिन्न केलं, that means, you know what? तुम्हाला कळतं काय? You know, when we go to the post office, when we envelope, it is closed, they put a stamp on it. आणि मग ज्यावेळेस आम्ही एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये गेलो, तर ज्यावेळेस इन्व्हलप आम्ही लावलेला असतो, देतो पोस्ट करण्यासाठी देतो आम्ही, तर त्याच्यावरती ते स्टॅम्प मारतात, म्हणजे ते मुद्रित करतात. And you know, many times we buy many things, electronic items, whatever it is. आणि मग पुष्कळ पुष्कळच्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी असतील किंवा जे काही आम्ही घेऊन येतो विकत, There is one note written down. आणि तिथे खाली एक नोट असते, म्हणजे सूचना असते. I don't know whether you have noticed that. मला माहिती आहे तिथे बघितले किंवा नाही. If the seal is broken, don't accept it. आणि मग जर का ते मुद्रित केलेले किंवा जे सील आहे, पॅक केलेलं आहे, ते जर फुटलेलं असेल किंवा उडलेलं असेल तर त्याचा स्वीकार करू नका. You get that? कळतंय का If तुम्हाला? our seal is being broken, we are not accepted in heaven. Remember. आणि त्याच प्रकारे जर का आमचं सील जे पवित्र आत्म्याला मुद्रित केलेलं आहे ते जर तुटलं तर स्वर्गामध्ये सुद्धा आमचा स्वीकार होणार नाही. We are not supposed to accept if the seal is being broken. आणि मग आमचाही स्वीकार होणार नाही जर का आमचं सील ते पवित्र आत्म्याचं जे सील आहे त्याला जर आम्ही खिन्न केले, त्याला जर तोडलेला आहे, तर आमचा स्वीकार सुद्धा कधी होणार नाही. We will be not accepted in heaven. आमचा स्वर्गामध्ये स्वीकार. So it says that we are not supposed to grieve the Holy Spirit. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की आम्ही पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करू नये. Why? Because by the Holy Spirit we are sealed unto the day of redemption. आणि कारण का, तर तिथं त्याचंही कारण सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही मुद्रित केलेलं आहे. कधीपर्यंत? त्या मुक्तीच्या दिवसापर्यंत आमच्यावरती तो सील केलेला आहे. We are on this as long as a children of God, we are on this earth. आणि जोपर्यंत आम्ही देवाची लेकरं म्हणून ह्या पृथ्वी तलावरती आहोत, When we accept and believe in God, आणि ज्यावेळेस आम्ही येशूवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचा स्वीकार प्रभू म्हणून केलेला आहे, the Spirit of the Lord is already there. आणि देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, But we don't know it. पण आम्हाला माहित नाही. अजाण आहोत. Yeah, we innocently we are just living the life. आणि मग त्याच
काय करतो? We are pressing down the Holy Spirit. आणि मग जणू काही त्या पवित्र आत्म्याला मी खाली दाबून ठेवतो. As Brother Praveen said, जसं बंधू प्रवीणने सांगितलं, I don't know when, मला माहिती आहे कधी, but as you sit often alone in the presence of the Lord, जसं तुम्ही त्या एकटं त्या देवाच्या उपस्थितीमध्ये बसता, एकटे बसता, and you say, Father, you fill me with the more Holy Spirit. आणि मग ज्यावेळेस तुम्ही म्हणता की पित्या मला अधिक पवित्र आत्म्याने तू भर, then you start realizing the Holy Spirit working in you. आणि मग तुम्हाला समजायला लागेल की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत आहे. Third thing, we go 1 Corinthians chapter 6. आणि तिसरी गोष्ट मी बघूया पहिले करीन त्याचा Chapter सांभाळ. 6, yeah. First thing we saw, Holy Spirit is a God. आणि पहिली गोष्ट मी पाहिली की पवित्र आत्मा हा देव आहे. Second thing we saw, Holy Spirit has got power to protect us. So don't grieve. आणि मग दुसरी गोष्ट मी पाहिली की ते पवित्र आत्म्याला ते सामर्थ्य आहे की तो आमचं संरक्षण करू शकतो, तर त्याला खिन्न करू नका. You see this there means you are the ordered thing that you are, whatever you have ordered, that is sealed, secure, that is confirmed, that your thing is inside. आणि मग ज्यावेळेस त्याच्यावरती ते सील आहे, पॅक आहे, त्याचा अर्थ असा आहे की जे काही तुम्ही मागवलेलं आहे, जे ऑर्डर केलेलं आहे, ते त्या पॅकेटमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये सुरक्षित असं आहे, ते तुटलेलं नाही, त्याला काही झालेलं नाही. So when we grieve the Holy Spirit, आपण ज्यावेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याला खिन्न करतो, means we are breaking the seal. याचा अर्थ आम्ही ते जे पॅकिंग आहे किंवा ते सील आहे ते आम्ही तोडून काढतो You are making some garbage. आणि मग आम्ही काहीतरी गोंधळ घातलेला. Third thing, तिसरी गोष्ट 1 Corinthians chapter 6, verse 19 and 20. आणि पहिले करीन त्याचा 6वा अध्याय 18 आणि 19 वचन. It says, what? No, we not know that your body is the temple of the Holy Ghost, which is in you, which ye are of God, and ye are not your own, for ye are bought with a price. Therefore, glorify God in your body and in your spirit, which are God's. 1 Corinthians chapter 6, verse 19 and 20. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Before when we were not in the Lord, we did not knew the Lord. आणि मग ज्यावेळेस आधी आम्ही देवामध्ये नव्हतो त्यावेळेस आम्ही देवाला ओळखत नव्हतो. Many of us, listen here, many of us we have called as a storeroom. आणि मग आपल्याला पुष्कळांना आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी एक अडगळीची खोली असते. त्याला स्टोररूम आजकाल वेगळ्या पद्धतीचे, एक अडगळीची खोली आम्ही म्हणतो. Not the kitchen storeroom, I'm talking about general storeroom. आणि मी किचनच्या खोलीबद्दल बोलत नाहीये, तर मी अडगळीची खोली. What are things we don't use, we don't want, or anything we bring, we just dump it with them. आणि मग कारण त्याला म्हटलंच होतं मराठीमध्ये खूप सुंदर आहे की अडगळीची खोली, म्हणजे जे काही आम्हाला नको आहे, नको असलेलं सामान आहे, कुठलेलं आहे, आम्ही ते उचलतो आणि त्या खोलीमध्ये घालून टाकतो. We there in the storeroom, if you go, everything is in mess. आणि मग जर त्या खोलीमध्ये आम्ही गेलो तर सगळं काही विस्कटलेलं असतं, दिसतं आम्हाला. Nothing is clean and nicely kept. आणि मग कुठलंच काही स्वच्छ दिसणार नाही आणि अगदी व्यवस्थित रचून ठेवले असं काही दिसणार नाही. Before coming to God, our life was like a mess storeroom. आणि मग देवाकडे येण्यापूर्वी आमचं जीवन सुद्धा त्या अडगळीच्या खोलीसारखंच होतं. As I told you last Sunday, आणि मग गेल्या रविवारी जसं मी तुम्हाला सांगितलं, in 1985 I accepted the Lord. आणि पण 1985 ला मी प्रभूंचा स्वीकार केला. In 1986, आणि the team from Hubli had come and they were here for ministry, outreach, and we were sitting in the afternoon. आणि मग 1986 ला मुंबईवरून एक टीम आली आणि सेवेसाठी आणि
दुपारच्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये बसलो होतो Every day we used to sit together for prayer. आणि मग दररोज आम्ही प्रार्थनेमध्ये बसत होतो. I used to love the Lord and I used to be in the presence of the Lord. When God's saints are there for prayer, I'm there. आणि मग मी प्रभूवर प्रेम करत होतो. मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसण्यास मला आवडत होतं. जिथं कुठं मला संधी मिळायची मी तिथं जाऊन बसायचो. And that's the time when we are in the presence of God, worshiping God. आणि मग ती वेळ होती ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये होतो. आम्ही आराधना करत होतो. I was filled with the Holy Spirit. आणि मी पवित्र आत्म्यानं भरून गेलो. Dear people of God, अशा प्रियाने my house, this body also was like in a storeroom before coming to Christ. आणि माझं घर, माझं हे शरीर सुद्धा त्या अडगळीच्या खोलीप्रमाणे होतं प्रभूकडे येण्याआधी. Everything was in my life was mess. आणि माझ्या जीवनामध्ये सर्व काही अस्तव्यस्त असं होतं. Nothing good was found in me. आणि माझ्यामध्ये काहीच चांगलं असं नव्हतं. I have shared with you many times, many failures, 0 in my life. आणि पुष्कळ वेळाने तुम्हाला सांगितलेलं आहे माझी साक्ष, तर माझ्या जीवनामध्ये पुष्कळसं अयशस्वीपण होतं. प्रत्येक ठिकाणी 0 होते माझ्या जीवनामध्ये. All things, whatever I done, I think that I thought that it is worldly way, it is good. I took it and dumped in my life. आणि मग जे काही मला नेहमी असं वाटायचं जगिक दृष्टीनं हे चांगलं आहे, हे आहे, मी पटकन ते उचलायचं माझ्या जीवनामध्ये ते आत्मसात करायचं. Bad things, lust of flesh, lust of eyes, take it and dump it. आणि मग वाईट गोष्टी, शरीराची वासना, डोळ्याची वासनाची आहे, घ्यायचं आणि घालायचं शरीर. Eating, tobacco, smoking, everything, I took it, I liked it, I dumped it. आणि मग तंबाखू खाणे, सिगरेट ओढणे मला आवडायचं. चल सुरू. Everything else, one by one, I was just gathering completely in my life. आणि मग एक करून सर्व वाईट गोष्टी जणू काही मी माझ्या जीवनामध्ये घेतली. But when I accepted the Lord, पण ज्यावेळेस मी देवाचा स्वीकार केला, when the Holy Spirit comes upon our life, ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनावर येतो, this storeroom, आणि हे जी अडगळीची खोली आहे, God through His Holy Spirit turned it out to be a temple of God. आणि मग देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ती शुद्ध करतो, स्वच्छ करतो आणि ते देवाचं मंदिर बनवतो. It is the Holy Spirit which helps us to become the temple of God. आणि तो पवित्र आत्मा आहे जो आम्हाला सहाय्य करतो की आम्ही त्या अडगळीच्या खोलीचं आमचं रूपांतर देवाच्या मंदिरामध्ये तो करतो. Many people give excuses. पुष्कळसे लोक कारण देतात. Slowly, pastor, brother, slowly I will live. आणि बाळासाहेब बंधू थोडं हळूहळू आम्ही सोडू, लगेच काय सुटणार नाही ते. Smoking, tobacco, this and that, without that I cannot go. आणि मग सिगरेट पिणे, तंबाखू खाणे, त्याच्याशिवाय आमचा प्राणविधी होतच नाही. Without this I don't get sleep. आणि त्याच्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. We cannot change ourselves. आम्ही स्वतःला बदलू शकत नाही. We cannot clean ourselves. आम्ही स्वतःला स्वच्छ करू शकतो. I love the Lord. आणि मी देवावर प्रेम करतो. I give my life to the Lord. मी माझं जीवन देवाला दिलं. Ask the Holy Spirit to come and take total control of my life. आणि मग पवित्र आत्म्याला मी प्रार्थना केली की ये आणि माझ्या संपूर्ण जीवनाचा ताबा तू घे. I don't know how everything got vanished from my life. आणि मला माहिती आहे की सगळं जे काही अशुद्ध होतं ते कधी माझ्या जीवनातून गायब झालं. It is the Holy Spirit cleans our life. आणि मग हा पवित्र आत्मा आहे जो आमच्या जीवनाला शुद्ध करतो. And it makes us a temple of God. आणि मग तो आम्हाला देवाचं मंदिर बनवतो. Why? का? Because Jesus has bought us. They all together, work together, paid the price for us and bought us back. आणि कारण तो तिघेही ते एकत्रित आहे. त्या येशू बरोबर ते देखील तो होता. कारण आमच्यासाठी किंमत मोजली, आमच्यासाठी तो परत आला, आम्हाला परत आणण्यामध्ये त्याचं तितकंच सहाय्य आहे. And I can, when the Holy Spirit comes in us, आणि मला समजलं ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये, when we understand Holy Spirit, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला समजून घेतो, ओळखतो, through this body, या शरीराच्या द्वारे we will glorify God. आम्ही देवाचं गौरव करू. With these hands, आणि ह्या हातांच्या द्वारे I carry knife and chains, and I have to prepare myself
I was doing a lot of exercise. आणि पुष्कळसा व्यायाम मी करत होतो. In Marathi we call talam, exercise. That was like a wrestling exercise I was doing. आणि मग तालमीमध्ये मी तयार होत होतो. Lot of things I did. आणि पुष्कळशा गोष्टी मी केल्या. I was smoking, sometimes I drank, so many things I did. आणि मग मी सिगरेट ओढत होतो, कधी कधी पिलो, पुष्कळशा गोष्टी होत्या. But when the Spirit of the Lord came in my life, त्यावेळेस पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला. I understood मला हे समजून आलं. my body is not my own. माझं शरीर हे माझं स्वतःचं नाही आहे. Jesus has paid the price and bought me back. आणि येशू ख्रिस्ताने किंमत मोजून मला मोलानं विकत घेतलेलं And He has cleansed me. आणि त्याने मला शुद्ध केलेलं. So when Holy Spirit came into my life, आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या वेळेस चिन्हामध्ये आला. He cleansed me त्याने मला शुद्ध केलं and it made me as a temple of God. आणि मग त्याने मला देवाचं मंदिर असं बनवलं. So when we receive the Holy Spirit, आणि म्हणून ज्यावेळेस मी त्या पवित्र आत्म्याचा ज्यावेळेस मी स्वीकार करतो who is the owner of our body, आणि जो आमच्या ह्या शरीराचा जो मालक आहे our body is a temple of the Holy आणि Spirit. आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. When He is accessing, when He is living in this house, आणि मग ज्यावेळेस तो जो पवित्र आत्मा आहे ज्या शरीरामध्ये या घरामध्ये राहतो it will be clean and very nice. आणि मग ते शुद्ध आणि खूप चांगलं स्वच्छ आणि खूप सुंदर असं. You know, any house which is not used for long time, you will see dust, always dirtiness you will find. आणि मग तुम्ही बघा की एखादं घर जर पुष्कळ दिवसापासून जर वापरात नाही, कोण तिथं राहत नसेल, तर आम्ही बघू की तिथं पुष्कळशी धूळ साठलेली असेल, कचरा साठलेला असेल, आम्हाला तिथं जायला सुद्धा आवडणार नाही. And unwanted things will dump into that house. आणि मग ज्या नको असलेल्या गोष्टी त्या सगळ्या त्या घरामध्ये ठेवल्या जातात. But somebody comes to stay there in that house. आणि मग जर का कोणीतरी त्या घरामध्ये कोणी घेतलं आणि ते राहण्यासाठी त्या घरामध्ये आलं, Will that remain the same? काय ते सगळं तसंच राहील का? No. When the Holy Spirit comes in our life, ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येतो, He will clean us. तो आम्हाला शुद्ध He करेल, will स्वच्छ करेल. make us as a temple of God. तो आम्हाला देवाचं मंदिर बनवेल. And He will not allow anything to come into His house. आणि मग तो कधीच ह्या घरामध्ये दुसरं काही येण्यास परवानगी देणार You नाही. will not believe, I was very young. आणि मग तुम्ही विश्वास ठेवण्याच्या वेळेस मी खूप तरुण होते. I laugh at myself, but the way I was thinking in those days, very small I was at that. आणि मग मी स्वतःवरतीच मला आज हसायला येतं, पण त्या काळामध्ये जे या प्रकारे मी विचार करत होते The way I was smoking, आणि ज्या प्रकारे मी सिगरेट ओढत oh, I होतो, was thinking I'm something doing what to say, some Guinness Book record I'm doing. आणि मला असं वाटत होतं की त्या सिगरेट ओढण्याच्या द्वारे जणू काही मी खूप मोठा पराक्रम करत आहे. माझं नाव गिनीज बुक रेकॉर्डमध्ये येईल What a great thing I'm doing. आणि काय पराक्रम मी करत आहे. I was enjoying at that time. त्या काळामध्ये त्या प्रकारे मी माझा आनंद करत होते. But today the Holy Spirit came into my life. पण आज पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये आले. Somebody so far, somebody smoking that, in the air that smell comes, I get irritated with that. जर माझ्यापासून दूर कोणीतरी सिगरेट ओढत असेल आणि त्याचा वास जरी मला आला तर मला अस्वस्थ व्हायला लागतं. Holy Spirit will not allow us to that thing to come near to us. आणि मग तो पवित्र आत्मा तो परवानगी देते त्या गोष्टी आपल्या जवळ सुद्धा येण्यासाठी. Many people, those who are drinking, those who accept, those who grant the Holy Spirit, आणि ज्या पुष्कळशे लोक ज्यांनी देवाचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी पवित्र आत्म्याला पिलेला आहे, in millions of many testimonies are there. God changed their life. God made their life as a temple of the Holy Spirit. आणि आज मिरजमध्ये सुद्धा पुष्कळशे साक्ष आहे. देवाने त्यांचं जीवन बदललेलं आहे. ते पवित्र आत्म्याने त्यांना बदललेलं आहे आणि त्याला देवाचं मंदिर असं बनवलेलं आहे.
to take control of your आणि त्या life. पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनावरती ताबा घेऊ द्या. That will make your life as a temple of God. आणि मग तीच गोष्ट तुम्हाला देवाचं मंदिर तुमच्या जीवनाला बनवेल. I'm so happy. आज मी खूप आनंदी I'm आहे so proud. आणि मी मला स्वतःवर गर्व वाटतो And today God has made me as a temple of God. की देवानं आज मला त्याचं मंदिर बनवलेलं आहे. Today every member of my body, आज माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव it has become an instrument for righteousness. आणि मग ते प्रत्येक जे अवयव आहे तो त्या वाद्य बनलेला आहे त्या नीतिमत्वासाठी. I was using this hand to carry the knife. आणि हे हात जे आहे ते मी चाकू घेऊन फिरत होतो. When I came to the Lord, I said, Lord, this hand, no more mine, but I commit it into thine hand. ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो त्यावेळेस मी प्रार्थना केली की प्रभू आजपासून या हात माझे नाही आहे तर हे तुझे आहे तर तुझ्या लोकांसाठी हे उपयोगात आहे. Somewhat like this only guitar was there, my spiritual father, Pastor Shankumar's guitar. आणि मग अशा प्रकारची जे माझ्या आत्मिक वडील असं शांतकुमार होते अशा प्रकारचीच गिटार त्यांच्याकडे होती. Here I imported guitar. आणि मग ती खूप चांगली इम्पॉर्टंट गिटार होती. And Pastor said, आणि पास्टर म्हणाले you learn the guitar. आणि तू गिटार शिक. I cried. आणि मी रडायला लागले. And I dedicated first my hand unto the Lord. आणि मग मी पहिल्यांदा माझ्या हात देवाला समर्पित केले. Lord, with these hands I have not learned not wrong things. आणि ह्या हाताने मी पुष्कळच्या वाईट आणि चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. Teach me. मला शिकव. Never ever I will use this talent for worldly things. आणि मग कधीच मी हे जे कला कौशल्य आहे मी जगीक गोष्टीसाठी वापरू नये. More than 30 years, God has blessed me with this talent. आणि जवळपास 30 वर्ष झालं त्याच्यापेक्षा जास्त देवाने मला हे कला कौशल्य देऊन आशीर्वाद केलेला Many आहे. places, many places God used me to use this talent for His आणि glory. पुष्कळशा ठिकाणी देवाने हे कला कौशल्य त्याच्या गौरवासाठी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. I could have used this talent to make money in the world. आणि मी हेच कला कौशल्य जगामध्ये पैसे कमवण्यासाठी सुद्धा वापरू शकलो असतो. But no, never I ever use, because it is the gift of the Lord. आणि पण मी कधीच ती गोष्ट केलेली नाही कारण ही देवाकडून मिळालेली एक वरदान माझ्यासाठी आहे. I can't just believe to what Lord is doing in my life for His Holy Spirit. आणि मी आजही विश्वास करू शकत नाही की जे काही देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये करत आहे. I never thought that I'd be able to sing. आणि मी कधी असा विचार केला नव्हता की मी कधीच गाणं म्हणू शकतो. I myself sometimes I get amazed how Lord, without training, without teaching in those days, God taught me to sing. आणि मग त्या काळामध्ये कुठल्याही शिक्षणाशिवाय मलाच आश्चर्य वाटतं देवाने मला गाणं म्हणायला शिकवलं. When I sing today also, I am always very careful that no pride will come into my life. आणि ज्यावेळेस आज देखील मी गीत गातो मी खूप काळजीपूर्वक असतो की तो गर्व माझ्यामध्ये कधी उतरून येऊ नये. So I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजित करूया. Just humble yourself before the Lord. आणि तुम्ही स्वतःला देवासमोर नम्र करा. Holy Spirit is the God. आणि पवित्र आत्मा हा देव आहे. Allow Him into your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये कार्य करून द्या. We need to be baptized in the Holy Spirit. आणि आम्हाला त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला बाप्तिस्मा मिळाला पाहिजे. We need to be baptized in the name of the Father, Son, and the Holy Spirit. आणि मग आम्हाला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला बाप्तिस्मा मिळाला पाहिजे. In the water also by immersing. आणि मग त्या पाण्याचा बाप्तिस्मा सुद्धा And in the Holy Spirit also. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा सुद्धा. Sometimes you just taste the Holy Spirit. आणि कधी कधी त्या ताटातल्या लोणच्याप्रमाणे आम्ही त्या पवित्र आत्म्याचा स्वाद घेतो चावतो त्याला. But Holy Spirit is more and more, much more than that. पण आपल्या पवित्र आत्मा जो आहे ते ताटातलं लोणचं नाही तर आमचं दररोजचं अन्न आहे. Dear people of God, अशा प्रियाने I enjoy the presence of the Holy Spirit. आणि मी नेहमीच पवित्र आत्म्याचा आनंद घेत असतो. This morning also I was praying and I said, yes, I need that more. Yes, Lord, I need more. आणि या सकाळच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो मी तेच म्हणत होतो की मला अधिक पाहिजे मला अजून पाहिजे आहे. Do not grieve the Holy Spirit, आणि मग पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. who has sealed us by Holy Spirit. आणि आपण जे आहे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहोत.
Don't forget it. हे कधी विसरू नका. Let be filled with the Holy Spirit. Drink the Holy Spirit and let Holy Spirit control you. आणि मग पवित्र आत्म्याने भरले जा, पवित्र आत्म्याला प्या आणि त्याला तुमच्या जीवनावरती नियंत्रित करू द्या. And allow Holy Spirit to make your body, your life as a temple of God. आणि पवित्र आत्म्याला परवानगी द्या की तुमच्या शरीराला त्याला